नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। नमस्कार रेवतीताई, मी सुशांत। तसं मी परदेशात नोकरी करत आहे, पण मागील वर्षी मी गावी आमचे नवे घर बांधले आणि त्याच्या वास्तुप्रवेश तसेच पूजेसाठी आईने मला भारतात बोलवून घेतलं होतं। मी काही दिवसांची रजा घेऊन इकडे भारतात गावी आलो। मी जवळजवळ 7-8 वर्षांनी गावी आलो होतो, त्यामुळे घरच्यांसोबत पूर्ण वेळ मजेत घालवण्यासाठी बरेच प्लॅन डोक्यात घेऊन आलो होतो। पण सर्वप्रथम मी ज्या माझ्या गजानन माऊली हिच्यामुळे मला चांगली नोकरी मिळाली होती, तिच्या दर्शनासाठी शेगाव येथे जाण्याचा बेत आखला होता। पण आईने मात्र तिचा वेगळाच प्रोग्राम ठरवलेला होता। तिने नवीन घराचे कार्यक्रम आटोपल्यावर प्रथम गुजरातमध्ये आमची कुलदेवी आहे तिकडे जाण्याचा बेत आखला आणि तेथून पुढे गिरनार तसेच द्वारकाधाम येथे जाण्याचा प्रोग्राम ठरवलेला होता। त्यामुळे मी माझा शेगावला आधी जाण्याचा बेत बाजूला ठेवला। आता आम्ही जेव्हा नवीन घर बांधले त्यावेळी घराच्या पुढील तसेच मागील बाजूत चांगले महागडे प्रतीचे लाकडी व ग्रिलचे दरवाजे बसवले होते। ग्रिलचे दरवाजे ह्यांना ऑटोमॅटिक लॉक होते व लाकडी दरवाजे ह्यांना देखील महागडे लॉक आणून ठेवले होते। चारही दरवाजे ह्यांच्या लॉकची 2-2 चावी असे सेट होते। आईने दोन्ही चाव्यांचे 2 वेगवेगळे सेट तयार करून एक सेट घरातील कपड्यांच्या कपाटात ठेवून दिला होता व दुसरा सेट बाहेरच्या वापरासाठी ठेवला होता। आता आम्ही 7-8 दिवस बाहेरगावी जात असल्याने घरातील सगळ्यांनी त्यांच्या बॅगा भरून तयार ठेवल्या होत्या। फक्त मीच माझे कपडे बॅगेत भरले नव्हते। मी विचार केला निघायच्या दिवशी 2-4 ड्रेस आणि आवश्यक कपडे बॅगेत घेऊन जाऊ। पण मला ज्या दिवशी प्रवासाला जायचं होतं त्याच्या आदल्या दिवशी रात्री झोपण्यास खूप उशीर झाला आणि त्या रात्री पहाटे स्वप्नात येऊन महाराज माझ्या हातात घरच्या चाव्या देत म्हणाले, तू ह्यासोबत असू दे, मला ह्याची गरज नाही, मी करेल सांभाळ तुझ्या नवीन वास्तूचा। मी झोपेतच त्या चाव्या घेण्यासाठी हात पुढे केला तसं महाराज अदृश्य झाले आणि मी जागा झालो। तेव्हा आईने सकाळी मला तयारी करण्याची घाई केली। मी त्या गडबडीत माझ्या बॅगेत हाती जे काही कपडे लागले तसेच ते कोंबले आणि प्रवासासाठी तयार झालो। मग आम्ही सगळे आमच्या नवीन घरी व्यवस्थित लॉक करून प्रवासासाठी निघालो। आईनेच घराच्या सर्व दारांस तिच्या हाताने लॉक लावले आणि सर्व चाव्या तिच्याकडे होत्या। आम्ही नियोजन केल्याप्रमाणे एक करत सारे ठिकाणी दर्शन घेऊन पुढचा प्रवास करत असताना 4थ्या दिवशी आईच्या लक्षात आलं की तिच्यासोबत असलेल्या घराच्या किल्ल्या ह्या दिसत नव्हत्या। तिने सगळीकडे शोधूनही त्या किल्ल्या दिसून आल्या नाही। तेव्हा तिला कळून चुकलं की तिच्याकडून किल्ल्या हरवल्या आहेत। मग तिच्या डोक्यात अनेक विचार येऊ लागले व तिचे प्रवासात व देवदर्शनात मन लागेना, म्हणून तिने पुढचा प्रवास रद्द करून घरी माघारी परत जाण्याचा हट्ट केला। तेव्हा आम्ही सगळ्यांना खूप वाईट वाटलं, कारण आईचीच खूप दिवसापासून गिरनार तसेच द्वारकाधाम याचं दर्शन करण्याची इच्छा होती व आता इतक्या जवळ येऊन दर्शन न घेताच परत जाणं हे खूप जिवारी लागत होतं। मी आईला समजूत घातली, म्हटलो की तू घरची चिंता करू नको, आपले गजानन महाराज आहेत ते सांभाळण्यासाठी। शिवाय त्यांनी मला निघण्याच्या आदल्या रात्रीच स्वप्नात येऊन घराचं राखण करेल असं सांगितलं होतं। तेव्हा आई म्हणाले की महाराज आपल्या घराचे राखण करतील यात शंका नाही, पण आता घरी गेल्यावर नवीन दाराची सगळी कड्या कुलपे तोडावी लागेल, हे नवीन घरासाठी अपशकुनच आहे। तेव्हा मी पुन्हा आईस म्हटलं की असं काही नसतं, तू असले विचार करू नकोस, तू देवदर्शनास निघाली आहेस तर ते सगळे शुभ घडवतील, असं बोलून मी तिची कशीबशी समजूत काढली आणि पुढील प्रवासासाठी तिला तयार केलं।
व त्याचवेळी तिने पाहिलं की प्रवासात मी 2-2 दिवस तेच कपडे घालत आहे, म्हणून ती माझ्यावर रागवली आणि तिने मला अंगावरचे कपडे काढून तिला धुण्यासाठी देण्यास सांगितले व माझ्या बॅगेतून नवीन कपड्यांची जोडी काढू लागली. तेव्हा अचानक माझ्या कपड्यातून तिला घराच्या चावी यांचा गुच्छा पडल्याचे दिसले व जेव्हा तिने तो गुच्छा पाहिला तेव्हा तिला दिसलं की तो चाव्यांचा गुच्छा जो कपाटात ठेवला होता तो माझ्या कपड्यात आला होता. तिला त्याचे खूप आश्चर्य वाटले. तिने मला विचारले की तू ह्या चाव्यांचा गुच्छा तुझ्यासोबत घेतला होता, हे का नाही सांगितलं? तेव्हा मी आईला सांगितलं की मलाही माहीत नाही की हा गुच्छा कसा माझ्या कपड्यात आला. मी देखील बुचकळ्यात पडलो की तो कपाटातील चाव्यांचा गुच्छा माझ्या कपड्यात कसा आला व नेमका ह्याच क्षणी तो कसा समोर आला. हे सगळं बुद्धीच्या समजण्यापलीकडचं होतं व मला इतकंच समजलं की मला प्रवासाच्या आदल्या दिवशी रात्री महाराज संकेत देऊन अदृश्य झाले होते व त्यांनीच त्या चाव्यांचा गुच्छा माझ्या कपड्यात सोबत पाठवला होता. नाहीतर इतका योगायोग घडणं हे अशक्यच आहे. अशी आहे आपली गजानन माऊली, जी आजही भक्तांचे संकटात सहाय्य करण्यास तयार असते. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. प्रश्न असा आहे की महाराज यांचे भक्त सुखदेव पाटील यांच्या आईचं नाव काय आहे? प्रश्न पुन्हा एकदा. महाराजांचे भक्त सुखदेव पाटील यांच्या आईचं नाव काय आहे ते सांगायचं आहे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे धार कल्याणचे रंगनाथ यांचा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथ ह्यात केलेला आहे. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं किशोर पाटील, 2 रामेश्वरी देसाई, 3 गोपाल गावंडे, 4 विद्या वानखेडे, 5 योगेश भूमकर, 6 वैभव गोळे, 7 वेदांत ढवळे, 8 मालती शुक्ला, 9 मनोरमा शेरकी, 10 रमेश काळे, 11 पपिता बुरकंडे, 11 राम हरखरे, 12 रामदास रायबोले, 13 गोविंद जोशी, 14 तृप्ती आखरे, 15 अंजली पाटणकर, 16 योगेश अग्निहोत्री, 17 राजेंद्र मोघे, 18 राजेश फरांदे, 19 निलिमा देहाले, 20 राजकुमार पाटील, 21 सुचिता दोराईस्वामी, 22 अथर्व देशमुख, 23 अरुणा कठार, 24 बिट्टूस, 25 साई आंधळे, 26 आईस पियर, 27 शिल्पास किचन, 28 प्रज्ञा मोघे. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.